बहिर्गोल भिंगांचे उपयोग. यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस. साधा सूक्ष्मदर्शक, सिंपल मायक्रोस्कोप. कमी नाभीय अंतराच्या बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी, आभासी आणि सुलट प्रतिमा तयार होते. त्याला साधा सूक्ष्मदर्शक म्हणतात. साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक, मॅग्निफाइंग ग्लास असेही म्हणतात. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी, रत्नांची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी यांचा उपयोग करतात. संयुक्त सूक्ष्मदर्शक, कंपाऊंड मायक्रोस्कोप. लहान आकाराच्या वस्तू पाहण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात, परंतु वनस्पतींच्या पेशी, बॅक्टेरियासारखे सूक्ष्मजीव यासारख्या अतिसूक्ष्म वस्तू साध्या सूक्ष्मदर्शकाने पुरेशा विशालित होत नाहीत. अशा वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शीचा वापर करतात. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा 2 बहिर्गोल भिंगांचा बनलेला असतो. पदार्थभिंगाचा छेद लहान असतो व त्याचे नाभीय अंतरही कमी असते. नेत्रिकेचा आकार मोठा असून तिचे नाभीय अंतरही पदार्थभिंगाशी तुलना करता जास्त असते. 2 भिंगांच्या एकत्रित परिणामाने अधिक विशालन मिळवता येते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वस्तूच्या प्रतिमेचे विशालन 2 टप्प्यात होते. एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा दुसऱ्या भिंगासाठी वस्तू असते. दोन्ही भिंगांचे अक्ष एकाच सरळ रेषेत असतात. ही भिंगे एका धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील अंतर बदलता येईल. दूरदर्शी किंवा दुर्बीण, टेलिस्कोप. अतिदूरची वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरूपात त्याच्या बारकाव्यासह पाहण्यासाठी दूरदर्शी या प्रकाशीय उपकरणाचा उपयोग करतात. तारे, ग्रह यासारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दूरदर्शकास खगोलीय दूरदर्शक असे म्हणतात. दूरदर्शकाचे 2 प्रकार असतात. 1. अपवर्तनी दूरदर्शक, भिंगांचा वापर केला जातो. 2. परावर्ती दूरदर्शक, आरसे व भिंग या दोन्हींचा वापर केला जातो. दोन्ही उपकरणांमध्ये पदार्थभिंगाने तयार केलेली प्रतिमा नेत्रिकेसाठी वस्तूचे कार्य करते आणि अंतिम प्रतिमा तयार होते. पदार्थभिंग हे मोठ्या आकाराचे व जास्त नाभीय अंतर असणारे असते, जेणेकरून दूरच्या वस्तूकडून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जाईल. याउलट नेत्रिका भिंगाचा आकार लहान असतो व नाभीय अंतरही कमी असते. ही दोन्ही भिंगे धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील अंतर बदलता येते. दोन्ही भिंगांचे अक्ष एका सरळ रेषेत असतात. सामान्यपणे समान पदार्थभिंग परंतु वेगवेगळ्या नाभीय अंतराच्या नेत्रिका वापरून दूरदर्शकाच्या साहाय्याने विभिन्न विशालन मिळवता येते. प्रकाशीय उपकरणे. बहिर्गोल भिंगाचा उपयोग कॅमेरा, प्रोजेक्टर, वर्णपटदर्शक वगैरे विविध प्रकाशीय उपकरणांमध्ये होतो. चष्मे. बहिर्गोल भिंगाचा उपयोग दूरदृष्टीचा दोष निराकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या चष्म्यामध्ये होतो. करून पहा. 1. जळती उदबत्ती हातात धरून ती वेगाने वर्तुळाकार फिरवा. उत्तर. जळती उदबत्ती हातात धरून ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास लाल रंगाचे वर्तुळ दिसते. 2. एका पुठ्ठ्यावर एका बाजूस रिकामा पिंजरा व दुसऱ्या बाजूस कोणत्याही पक्ष्याचे चित्र काढून पुठ्ठा दोऱ्याच्या साहाय्याने अडकवा. दोऱ्याला पीळ देऊन सोडून द्या. काय आढळून आले? कशामुळे? उत्तर. एका पुठ्ठ्यावर एका बाजूस रिकामा पिंजरा व दुसऱ्या बाजूस कोणत्याही पक्ष्याचे चित्र काढून पुठ्ठा दोऱ्याच्या साहाय्याने अडकवून दोऱ्याला पीळ देऊन सोडून दिल्यास पक्षी पिंजऱ्यात आहे असे वाटते.
दृष्टी सातत्यामुळे असे घडते.